नमस्कार. माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. माझ्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे सगळ्यांना, मनाशी हितगुज. कारण मन हे असं माणसाचं अवयव आहे की आपण त्याला कधीही विसरू शकत नाही आणि तो पण आपल्याला विसरत नाही आणि तो आपल्याला नेहमी साथ देतो. तो कधी दगा देत नाही बघा. म्हणून आपलं मनच आपल्याजवळ, आपण मनाशी विचार करतो, मनाशी बोलतो, मनात आलं असं म्हणतो आणि मग आपलाच विचार समोर मांडतो लोकांशी. आधी आपण मनातच विचार करतो ना, अरे हे काय आहे, कसं होईल, याचा परिणाम काय होईल, काही बोलायचं असेल तर वगैरे, आणि मग आपण तसं करतो. आणि आजचा विषय घ्यायचं काम असं आहे माझं की आज आहे जागतिक निसर्ग संवर्धन दिन. मी तुम्हाला मागेच म्हटलं होतं की जागतिक दिन पाळून काही अर्थ नसतो, पण तो एक निमित्त मात्र ठरतो की नाही आज आपण निसर्गाबद्दल बोललंच पाहिजे. कसं असतं, आपण निसर्गाच्या सान्निध्यात जसं जसं राहणं दूर केलं तसे तसे मानवी आयुष्यामध्ये प्रॉब्लेम्स वेगवेगळे वाढत चालले, हे सगळ्यांनाच माहिती आहे. आणि मग निसर्गोपचार केंद्र उघडले आणि नैसर्गिक रिसॉर्ट्स उघडले की चला धगधगीतून शहराच्या लाईफमधून आपण थोडंसं जाऊन जरा निवांत कुठेतरी राहावं, रिसॉर्टमध्ये जाऊन राहणं, अशी एक कल्पना निघत राहिली की जवळजवळ राहिलंच पाहिजे निसर्गाच्या. नाही तर मग काय होतं, आपलं शरीर पण पंचमहाभूतांचंच बनलेलं आहे आणि आपलं हे जग पण सगळं पंचमहाभूतांचंच बनलेलं आहे. त्यातलं पृथ्वी एक तत्व आहे आणि त्याच्यावरती जर जलतत्वाचा प्रकोप झाला तर आता आपण बघतोच की पावसाळ्यामध्ये काय काय होतंय, कुठे कसे कसे महापूर येतात. पण काही ठिकाणी दुष्काळ पण राहतो, काही ठिकाणी दुष्काळग्रस्त म्हणून एरिया म्हणून त्यांना सरकारला तो जाहीर करावा लागतो आणि काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे महापूर येतात आणि तिथे जीव जातो. म्हणजे काय आहे, हे निसर्गाचा समतोल बिघडल्याचे लक्षण आहेत. निसर्ग किती दिवस सहन करेल, प्रत्येकाची सहनशक्तीची मर्यादा असते आपण असं म्हणतोच ना, तसं झालेलं आहे की निसर्गामध्ये प्रकोप कसा वाढतो प्रत्येक गोष्टीचा. वादळ वाढलं, सुनामी आली म्हणतो, पाऊस आला म्हणतो, चक्रीवादळ आलं म्हणतो, हे कसे सगळे पंचमहाभूतांचेच वेगवेगळे प्रकोप आहेत. आणि जर पृथ्वीच्या पोटात उष्णता जर जास्त झाली तर मग लाव्हा बनतो आणि त्याच्यातनं हे निघतं, काय म्हणतो आपण त्याला, ज्वालामुखी निघतो. ज्वालामुखी निघाला की मग परत तो एक वेगळा प्रश्न येतो, सगळ्या जीवितहानी किती होईल, काय होईल आणि मग पुढे कोणी यायचं हा एक प्रश्न असतो. लोकांचे प्राण वाचवायला कसं यायला पाहिजे. आणि मग म्हणूनच आपण निसर्गाला शरण गेलं पाहिजे. मग निसर्ग देवतेला आपण कसं वंदन कसं करू शकतो, म्हणूनच हे आषाढ, श्रावण, भाद्रपद, अश्विन 4 महिने आपण निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे कसं, आता आषाढ महिन्यात आपण म्हटलंच आहे की पाऊस असल्यामुळे आपण जास्त बाहेर जाऊ शकत नाही, पण आषाढ महिन्यात देवीला वगैरे जाऊन आपण दर्शन घेतो. मग श्रावण महिन्यामध्ये तर मंगळागौरी वगैरे येतात, नवविवाहित मुली सगळं आपले नवनवीन झाडं सगळे त्यांच्या म्हणजे वरवरचे अंकुर तोडून फुलं तोडून मंगळागौरीची पूजा करतात. म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात निसर्गाची सेवा केल्यासारखं होतं. आणि त्याची पत्री तोडून आणतात, म्हणजे ते काय करतात, त्याचं कटिंगच करतात. कटिंग केल्यामुळे ते झाड परत जोमाने वाढतं आणि त्याची वाढ डबल होते. मग ही निसर्गाला मदतच झाली ना. आणि आपल्याला एक प्रकारचा आनंद मिळतो. आपण छान फुलं, नैसर्गिक जे सौंदर्य आणि सृष्टीचं सुगंधाचे जे फुलं आहेत ते तुम्ही घरात चाफा म्हणा, जुई म्हणा, गुलाब म्हणा, हे ठेवणं वेगळं, आणि रजनीगंधाचे फुलं. पण त्याच फुलांचे जर तुम्ही फ्रेशनर्स आणले घरामध्ये, ते स्ट्रॉंग वेगळेच लागतात. त्याचा स्ट्रॉंग वेगळाच असतो, स्ट्रॉंगपणा. आणि आपले नैसर्गिक फुलांचा जो सुगंध असतो तो एकदम आल्हाददायक वाटतो आपल्याला. म्हणूनच आपण निसर्गाशी सान्निध्यात दोस्ती करायला पाहिजे असं मला वाटतं. आम्ही लोक तर तसेच राहिलो, जास्त शहरीकरणाच्या मागे लागलो नव्हतो. आमचं गाव म्हणजे बुलढाणा म्हणजे अगदी नैसर्गिक सौंदर्याचं ठिकाण होतं. हिल स्टेशन म्हणून त्याला अजूनही ओळखतातच लोक, कारण तिथे फॅक्टरी वगैरे नसल्यामुळे पोल्युशन काहीच नाही आहे. एकदम तुम्ही कितीही झाडं असले तरी घरामध्ये कोणाला काहीच वाटत नाही. मच्छर वगैरे जाते विचार करत नाही, तसेच राहतात, त्यांना काही प्रॉब्लेम नसतो. कितीतरी नर्सरी तिथे उघडल्या, कारण काय तर पोल्युशन काहीच नाही. मग झाडं जोमाने वाढतात, मग तिथून लोक घेऊन जातात. लव्ह बर्ड्स म्हणा, ऑर्किडचे वेगवेगळे झाडांचे प्रकार म्हणा,
किंवा दुसरे वेगवेगळे प्रकार, फळांचे प्रकार, आंब्यांचे प्रकार सगळे तिथे मिळतात तुम्हाला, छोटं गाव असून पण. आणि मग सगळे घेऊन जातात बाहेर. जागतिक प्रसिद्धी पण मिळते त्याला. निसर्गाची किमया खूप आहे. आणि निसर्गाचा प्रकोप झाल्यावरती काय होतं हे मी तुम्हाला सांगितलं. आता निसर्गाची किमया म्हणजे आपण काय करू शकतो. शहरात राहताना आपण एक उपाय करू शकतो की जसं मी आता तुम्हाला फोटो दाखवेल थोडेसे, घरामध्ये छोटी छोटी झाडं आपण लावून निसर्गाचा सान्निध्याचं थोडंसं समाधान करू शकतो. कारण आता सगळीकडे फ्लॅट सिस्टीम झाली. किती मोठा फ्लॅट असो पण त्यामध्ये फ्लॅटच असतात, ते बंगलो टाईप जरा कमीच झाले. कारण सेफ्टी पण पाहायला पाहिजे. आई वडील जॉबला गेल्यावर लहान मुलं घरात एकटे राहतात, तर सोसायटी चांगली पाहिजे, सिक्युअर पाहिजे, म्हणून लोक जनरली फ्लॅट पसंत करतात. आणि मग फ्लॅटमध्ये मग राहायचं तर मग त्या हिशोबाने झाडं लावावी लागतात. गॅलरीत छोटी छोटी झाडं लावायची, घरात छोटी छोटी झाडं लावायची, मिनिएचर्स सगळे, आणि मग ते वाढवायचे. मी तुम्हाला दाखवेलच फोटो. एक छोटासा मासा पण आम्ही घरात ठेवला आहे की त्याच्याकडे बघितलं तर आनंद वाटतो. आपण तर नदीकडे रोज रोज जाऊ शकत नाही, मग छोटीशी नदीच किंवा समुद्र आपण आपल्या घरात ठेवला आहे. प्रतिकृती प्रत्येक गोष्टीची. सिम्बॉलिकच जग झालेलं आहे आजकाल. सगळं जग सिम्बॉलिक झालं आहे. प्रत्येक गोष्टीला एक एक नवीन नवीन सिम्बॉल आपण शोधून काढतो. कारण मानवी आयुष्याची ही रचनाच केलेली आहे देवानी की जसं आलं तसं कालाय तस्मिन् नाहमः म्हणत राहायचं आणि पुढे जात जायचं. एकाच गोष्टीसाठी रडून आपल्याला चालणार नाही. आणि मग निसर्ग म्हणजे निसर्गाला तर निसर्ग राजा ऐक सांगतो, ते निसर्गाला राजाच म्हटलेलं आहे. किंवा मग तुम्ही एखाद्या डोंगरात जर गेले, भीमाशंकरला वगैरे जाताना तुम्ही ढगांचं सौंदर्य बघू शकता की किती छान ढग दिसतात घाटातनं. वेगवेगळ्या निसर्गाचं आपल्याला सौंदर्य बघायला मिळतं. महाबळेश्वरला वेगळं, भीमाशंकरला वेगळं, लोणावळ्याला वेगळं. हायवेवरनं जाताना लोणावळ्याच्या इकडनं धबधबे पडतात, इकडनं पाणी असतं, इकडनं आपण जातो. किती किती सुंदर वाटत असतं. आणि निसर्गाच्या सान्निध्यात तिथेच बसून राहावं असं वाटतं, घरी येऊच नाही असं वाटतं. ही निसर्गाची किमया आहे. आणि मग सोनू निगमनी गाणं म्हटलेलंच आहे ना, हिरवा निसर्ग हा भवतीने. किती सुंदर निसर्ग सौंदर्य दाखवलं त्या गाडीतनं गणपतीपुळेकडे जाताना. आपण ते इमॅजिन करू शकतो टीव्हीत बघून. आणि बघ आनंद आपल्याला वाटतोच ना त्याचाही. पण जरी खोटं असलं तरी ते खरंच वाटायला लागतं. मंडळी, निसर्गावर बोलायला खूप आहे. निसर्गानेच आपल्याला औषधी वनस्पती दिलेल्या आहेत, निसर्गाने शुद्ध हवा दिली आहे. सकाळी सूर्योदयाच्या आधी आपण जर फिरायला गेलो तर आपल्याला ओझोन वायू भरपूर मिळतो. पण आजकाल रात्री IT च्या कंपन्यांचे लोक उशिरा आले तर ते कुठे उचलू शकतात सकाळी. मग ते जातात जिममध्ये आणि मग प्राणायाम करून ऑक्सिजन घ्यायचा प्रयत्न करतात. असं माणूस आपले आपले छोटे छोटे मार्ग काढून शोधून आपलं लाईफ सुकर कसं करायचं हा प्रयत्न करत राहतो. चला निसर्गाला जाऊया शरण आपण. आणखी निसर्गाबद्दल बोलेलच मी. कसं वाटलं माझं निसर्गाबद्दलचं बोलणं. निसर्ग म्हटलं की मी एकदम खुश होऊन जाते आणि मला झाडं वगैरे अतिप्रिय आहेत. कुठलंही झाड मला नवीन दिसलं की मी ते लावायचा प्रयत्न करते. आणि माझ्या हाताने झाडं जगतात हा माझ्या हाताचा गुण आहे की काय आहे माहिती नाही, का माझं झाडांबद्दलचं प्रेम. पण कुठलंही झाड कुठल्याही ऋतूत लावावं ते वाढतं. त्याबद्दल माझी प्रसिद्धी सगळ्यांना नातेवाईकात झालेली आहे. मग ते आले तू लावून दे बरं आमचं झाड असं म्हणतात मला. मग मी थोड्या दिवसांनी विचारते की ते मी झाड लावलं होतं ते काय झालं. कधी कधी त्यांचाच फोन येतो, तुम्ही लावला होता ना तो पुदिना, तो खूप आला बरं, त्याची चटणी करून खाल्ली आम्ही. कारण प्रत्येक वेळेस बाजारात जाणं शक्य नसतं. बिर्याणीला वगैरे थोडासा मुठभर पुदिना लागत असेल तर त्याच्यासाठी लांब जाऊन 20-30 रुपयाची पुदिन्याची गड्डी आणायची. ह्यापेक्षा घरातला थोडा पुदिना तोडून आपण बिर्याणीत टाकू शकतो. पालकाची मुळं जमिनीत लावले, थोडासा पालक आला वरणात टाकू शकतो. तसं हिमोग्लोबिन वाढायला प्रयत्न करतो आपण. मुलांना पण चांगलं असतं ना तब्येतीला. अंबाडीचे मुळं, ते सुद्धा अंबाडीचे पानं पण झपाट्याने वाढतात मातीमध्ये. मग अंबाडीचे 4-5 पानं जरी टाकले वरणात तरी आंबट गोड वरण लागतं. गूळ टाकून केलं, लसूण टाकून केला की. अंबाडीच्या पानांचा आपल्याला फायदा मिळतोच ना. अंबाडीमध्ये आयर्न आणि कॅल्शियम खूप असतं. तसेच वावडिंग मायाळू म्हणतात, मायाळूची पानं पण तशीच असतात. ते छोटासा वेल लावला तो इतका दणकट असतो, तो कुठेही कसाही कितीही वाढतो. त्याच्या पानांचे तुम्ही भजे करू शकता, पातळ भाजीत टाकू शकता, वरणात टाकू शकता. आणि या दिवसांमध्ये ती मायाळूची भाजी खाल्लीच पाहिजे. ती डिवॉर्मिंगचा कोर्स करते जसं काही मुलांचा. रक्तशुद्धी होते, वात हटतो. या दिवसात वात वाढतोच ना पावसाळ्यामुळे लोकांचा. मंडळी, निसर्गाचं कौतुक किती करावं, भरभरून दिलंय निसर्गाने.
म्हणूनच विंदा करंदीकरांनी म्हटलंय, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, पण एके दिवशी देणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजेच काय, त्या दातृत्वाचा गुण आपण पण घ्यायला पाहिजे. निसर्गाने आपल्याला इतकं दिलं तर आपण त्याला एवढं तर देऊ शकतो. आणि मग निसर्ग देवतेला मी नमस्कार करून माझा व्हिडिओ इथेच थांबवते. कसं वाटलं बोलणं सांगाल मला, आणि आवडलं असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.